नमस्कार सगळ्यांचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि जसं तुम्ही हा व्हिडिओचा टायटल बघितलात की हा व्हिडिओ स्पेशल पालकांसाठी आहे, मुलांसाठी आहेच आहे आणि प्लस हा पालकांसाठीसुद्धा आहे की हे जे 5 श्लोक आहेत ते तुमच्या मुलाला माहितीच असायला हवेत. आपलं रेग्युलर जे आहे शुभं करोती वदनी कवळ घेता हे श्लोक तर आहेतच, पण त्याच्यासोबत काही असे श्लोक आहेत की जे आपण आपल्या पिढींना सांगायला पाहिजे, जेणेकरून ते पुढच्या पिढीला ते पास करतील. आणि असे आज मी तुम्हाला 5 महत्त्वाचे श्लोक सांगणार आहे की जे पालकांनी नक्की आपल्या मुलांना शिकवावेत आणि जी मुलं हा व्हिडिओ बघतायत त्यांनीसुद्धा हे 5 श्लोक जे आहेत ते आत्मसात करावेत. तर चला चालू करूया की ते 5 श्लोक कोणते आहेत. आता पहिल्यांदा मी तुम्हाला या 5ही श्लोकांचा फायदा सांगते. 5 हे जे श्लोक आहेत ते संस्कृतमध्ये आहेत, त्याच्यामुळे आपोआपच तुमच्या जिभेला एक चांगलं वळण मिळेल. त्याच्यानंतर तुमची वाणी शुद्ध होईल, त्या निमित्ताने तुमचं देवाचं नामस्मरण होईल आणि अतिशय सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत असे हे श्लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक आपल्या दिवसाच्या टप्प्यावर जर आपण देवाचं नामस्मरण केलं तर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते आणि ती सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे जर असेल तर कोणतंही काम आपण जे करतो त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळतं, मनोबल मिळतं. ही काही अंधश्रद्धा नाही आहे, फक्त एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते, एक पॉझिटिव्ह वाईब आपल्याला मिळते. तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत असे कोणते श्लोक आहेत ते मी आता तुम्हाला सांगते. तर सगळ्यात सुरुवातीला सकाळी उठल्या उठल्या मुलांनो आणि पालकांनो तुम्ही दोघांनी लक्ष देऊन ऐका. सकाळी उठल्या उठल्या हा पहिला श्लोक आहे, पण तो श्लोक म्हणण्याची एक पद्धत आहे. तो श्लोक म्हणताना तुम्ही दोन्ही हात असे आपल्या समोर ठेवायचे आणि तो श्लोक पहिल्यांदा मी म्हणून दाखवते आणि नंतर ती म्हणण्याची खरी जी पद्धत आहे आणि त्याचा खरा जो उपयोग आहे तो बघूया. तर तो श्लोक असा आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ये तु गोविंदः, प्रभाते करदर्शनम. तर हा श्लोक म्हणताना तुम्हाला असे हात करायचे आहेत. कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे अग्र, आपल्या बोटाचे अग्र. तर आपले जे डोळे आहेत ते डोळे ह्या अग्रांवरती पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. जेव्हा आपण करमध्ये सरस्वती म्हणतो तेव्हा मध्यावर आपले डोळे पाहिजेत. करमध्ये सरस्वती, करमुल्ये तु गोविंदः. इथे जेव्हा आपण म्हणतो करमुल्ये तु गोविंदः तेव्हा आपले डोळे इथे पाहिजेत. आणि प्रभाते करदर्शनम, जेव्हा आपण प्रभाते करदर्शनम म्हणू तेव्हा दोन्ही हात असे एकमेकांवरती चोळायचे आणि आपल्या डोळ्यांना लावायचे. तर आता ह्याचा उपयोग काय की हा उठल्या उठल्या एक डोळ्यांचा व्यायाम आहे. म्हणजे आपलं देवाचं नामस्मरणसुद्धा होतं आणि आपल्या डोळ्यांचा व्यायामही होतो. त्याचबरोबर जेव्हा आपण दोन्ही हात चोळतो तेव्हा त्याच्या घर्षणामुळे काय होतं, हीट उत्पन्न होते. ओके. आणि ती जो एक वॉर्मनेस आहे तो आपण जेव्हा डोळ्यांना लावतो तेव्हा डोळ्यांसाठी ते खूपच चांगलं असतं. तर असा हा दिवसाच्या सुरुवातीचा श्लोक होता. आता ह्याच्यानंतर आपण काय करतो, फ्रेश होतो, आंघोळीला जातो. तर आंघोळीच्या वेळेला कोणता श्लोक म्हणायचा ते बघूया. ते म्हणायची सुद्धा पद्धत आहे. तर पहिल्यांदा तो श्लोक बघूया आणि ती म्हणायची पद्धत काय ते बघूया. तो श्लोक असा आहे, गंगे च यमुना चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधू कावेरी, जलेस्मिन् सन्निधिं कुरु. आता हा श्लोक तुम्ही जर नीट शांतपणे ऐकला, गंगे च यमुना चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधू कावेरी, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या नद्यांची नावं आहेत. आपल्या देशातल्या ज्या मोठ्या मोठ्या आणि पवित्र नद्या आपण मानतो त्या सगळ्या नद्यांची नावं ह्या श्लोकांमध्ये आहेत. तर हे म्हणण्याची पद्धत कशी आहे, जेव्हा आपण पहिला तांब्या किंवा मग भरून पाणी जेव्हा आपण आपल्या बकेटमधनं आपल्या अंगावर घेण्यासाठी घेतो किंवा शॉवर चालू करतो तेव्हा पहिलं पाणी अंगावर पडायच्या आधी ते पाणी घेऊन आपण जर हा श्लोक म्हटला तर असं म्हटलं जातं की ह्या ज्या काही पवित्र नद्या आहेत त्यातलं जे जल आहे त्याची जी पवित्रता आहे ते आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये उतरते आणि एक पॉझिटिव्ह वाईबने आपला दिवस चालू होतो. मी परत एकदा सांगते की ही काही अंधश्रद्धा असा भाग नाही आहे, पण एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. जेव्हा केव्हा आपण आपल्या देवांचं नाव घेतो तेव्हा एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, एक पॉझिटिव्ह वाईब तयार होते, एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्याचबद्दल आपण इथे बोलत होतो. तर आत्तापर्यंतचे हे 2 श्लोक झाले. सकाळी झाला कराग्रे वसते लक्ष्मी, आंघोळीच्या वेळेला झाला गंगेच यमुना चैव, असे हे 2 श्लोक झाले.
त्याच्यानंतर आपण जेवताना साधारणतः मुलांनाही माहितीच आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज वन होते, हा श्लोक तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यानंतर संध्याकाळीकडे येऊया. संध्याकाळी आपण जेव्हा येतो, साधारणतः आपण देवाला दिवा लावतो, तुळशीकडे दिवा लावतो आणि शुभं करोती म्हणतो. घराघरातल्या प्रत्येक मराठी मुलाला शुभं करोती ही माहिती आहे. असं कुठलंच मराठी घर नाही आहे की जिथे शुभं करोती, कल्याणम, आरोग्यम, धनसंपदा हे शुभं करोती माहिती नाही आहे. तेव्हा मी असं गृहीत धरते की शुभं करोती हे तुम्हाला माहिती आहे. तर शुभं करोती ह्याच्यासोबतच एक अजून एक श्लोक आहे, तो तुम्हाला मी सांगते. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात्. म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण शुभं करोती म्हणतो तेव्हा आपण आपल्यासाठी, आपल्या घरासाठी आरोग्य मागतो, लक्ष्मी मागतो. पण सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात्. म्हणजेच काय, आपण ह्या विश्वासाठी सर्वेपि सुखिनः सन्तु, सगळं अख्खं जग सुखी राहावं, शांत राहावं, समाधानी राहावं, ह्याच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो. तर त्यासाठी हा श्लोक आहे. तर शुभं करोती बरोबरच तुम्ही हा श्लोकसुद्धा मुलांना म्हणायला सांगा, सर्वेपि सुखिनः सन्तु. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली, आता परत रात्री झोपताना आपण काय करतो, झोपताना आपण एक नेहमी असं मोठेसुद्धा म्हणतात की झोपायच्या आधी नेहमी आपण डोळे मिटून आपण आज दिवसभर जे जे काही आपण कामं केली आहेत, जी चांगली कामं केली आहेत त्याबद्दल स्वतःलाच शाबासकी द्यायची. जे वाईट कामं केली आहेत, आपल्या आतल्या मनाला माहिती असतं की आपण वाईट कामं केली आहेत, तर आपल्या मनाला समजवायचं की ही चूक आपल्याकडून झाली आहे, आज झाली आहे, पण उद्याही आपण ही चूक करणार नाही, असं आपण मनाला समजवायचं. पण त्याच्याचबरोबर एक अजून एक श्लोक आहे, ते म्हणजे अस्तिक अस्तिक कपिल कपिल महाविष्णूचे स्मरण असो. एक सुंदर आणि सोपा श्लोक आहे. अस्तिक अस्तिक कपिल कपिल महाविष्णूचे स्मरण असो. महाविष्णूचं स्मरण करून आपण निद्राधीन व्हायचं, शांतपणे झोपायचं. आता परत दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की कराग्रे वसते लक्ष्मीपासून सुरुवात करायची. आणि अजून एक महत्त्वाचा श्लोक सुरुवातीला सांगायचा राहिला, तो म्हणजे आपण जेव्हा सकाळी उठतो आणि आपल्या पलंगावरून, आपल्या बेडवरून आपण जमिनीवर पाय ठेवतो, तर आपल्या हिंदू पुराणांमध्ये असं आपण म्हटलं आहे की ही जमीन आपली माता आहे, ही आपली धरती माता आहे आणि ह्याच्यावर आपण पाय ठेवणार. त्याच्यामुळे आधी पाय ठेवायच्या आधी आपण तिच्या आधी क्षमा मागितली पाहिजे. म्हणून सकाळी कराग्रे वसते लक्ष्मी झाल्यावर तुम्ही जेव्हा आपल्या बेडवरून खाली उतराल, खाली पाय ठेवाल, त्याच्या आधीचा हा एक श्लोक आहे, तो सुद्धा नीट लक्ष देऊन ऐका. त्याचा अर्थ मी सांगते. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. म्हणजे काय, समुद्रवसने देवी, ज्या देवीने समुद्रासारखं वस्त्र अंगाला लिहिलेलं आहे, पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. अशा ह्या देवीला माझे पादस्पर्श होत आहेत, माझे पाय लागत आहेत, म्हणून हे देवी मला माफ कर, आज दिवसभर मी तुझ्यावरून चालणार आहे, अशी देवीची क्षमा मागून, धरती मातेची क्षमा मागून आपण त्याच्यावर पाय ठेवून मग आपली दिनचर्या चालू करायची. तर अशा प्रकारे हे 5 श्लोक होते की जे मला वाटतं की शुभं करोती, वदनी कवळ हे तर नॉर्मली माहिती असतातच, पण हे 5 श्लोकसुद्धा आपल्या डेली रुटीनमध्ये जर पालकांनी आणि मुलांनी आत्मसात केले, जर म्हटले, तर आपल्या दिवसातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आहे, ती अजूनच वाढेल. तर चला परत पहिल्यापासून एक समरी बघूया. सकाळी उठल्या उठल्या कराग्रे वसते लक्ष्मी, त्याच्यानंतर जमिनीवर पाय ठेवायच्या आधी समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. त्याच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्ये तु गोविंदः प्रभाते करदर्शनम्. त्याच्यानंतर आंघोळीच्या वेळेला गंगे च यमुना चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् स्मन्निधिं कुरु. त्याच्यानंतर संध्याकाळी शुभं करोती झाल्यावर सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु,
मा कश्चित दुःख मापनियात, आणि रात्री झोपताना अस्तिक अस्तिक कपिल कपिल महाविष्णूचे स्मरण असो. तर असे हे 5 श्लोक आहेत की ज्याबद्दल मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. तर तुम्ही व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद.